हो. हॅलो. हॅलो. आपलं नाव 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 पूर्वेश. हा, आहाना. भूक लागली? भूक लागली नाही? हा, आलं नाही कोणी अजून? मित्रांनो, आवाज येत आहे? सगळ्यांनी हाय पाठवा एकदा, आवाज येत असेल तर. मी क्लास सुरू करतोय. कोणता सब्जेक्ट शिकत आहे आपण? ईव्हीएस. नवीन आहे, फर्स्ट टाइम आहे. किती क्वेश्चन येणार आहे फ्रेंड्स याच्यातून माहिती आहे तुम्हाला? 20 प्रश्न येणार आहे टोटल. किती? 20. एकूण किती प्रश्न येणार आहे? 20. किती मार्क्सला? 25. आणि किती मिनिट? 30 मिनिट. व्हॉट इज ईव्हीएस? कोणी सांगू शकते? कोणी सांगू शकते ईव्हीएस म्हणजे काय? नाही? बरं, सांगू मी? ऑनलाईन वाले सांगा, काय असते ईव्हीएस? पर्यावरण अभ्यास म्हणजे काय? ईव्हीएस म्हणजे काय हे लक्षात घ्यायचं असेल तर सांगा. आपली मम्मी आपल्याला सकाळी उठवते, बरोबर आहे? सकाळी उठापासून आपली शाळेची तयारी करून देते, आपलं रेडी होऊन देते. मग कोणी बसमध्ये जाते, कोणी पप्पा शाळेत नेऊन देते. आपण दिवसभर शाळेत जातो, शाळेतून परत घरी येतो, छानपैकी नाश्ता, चहा देते, दूध देते, बिस्किट देते. त्यानंतर आपण छानपैकी रेडी होऊन इथे क्लासला येतो, बरोबर? आता तुम्ही घरी जाऊन जाण, मग होमवर्क कराल. क्लिअर? होमवर्क झाल्यानंतर मग आपण छानपैकी मोबाईल बघतो, बरोबर आहे? मोबाईल बघतो, रील्स बघतो, हसतो, छान टीव्ही बघतो आणि मग झोपतो. सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत आपण झोपेपर्यंत जे सगळं करतो ना, ते सगळं या ईव्हीएस मध्ये आहे. आता समजलं ईव्हीएस म्हणजे काय? पर्यावरण. आपली मम्मी पण, आपले पप्पा पण जे सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत जे सगळे कामं करतात ते कुठं ना कुठं याच्याशी रिलेटेड आहे. म्हणजे आपल्याला सकाळपासून संध्याकाळपर्यंत जे आपण सगळे कामं करतो, जे आपल्याच आहे, स्कूल, ट्युशन, होमवर्क, सगळं इथं येतात. ईव्हीएस समजलं? आता ईव्हीएस म्हणजे डिटेल जाऊ आपण, काय असते बघा. या ईव्हीएस मध्ये आपल्याला 20 मार्क आहे, 20 क्वेश्चन आहे, 25 मार्क आहे. याच 4 भागामध्ये असं डिस्ट्रीब्युशन आहे. मराठी इंग्लिश दोन्ही येते तुम्हाला? हा, दोन्ही लँग्वेज मध्ये चालन. आपण मराठीत पण करू, नाही समजलं तर इंग्लिश मध्ये पण करू. ऑनलाईन वाले मित्रांनो समजलं? काही प्रॉब्लेम कोणाला इथपर्यंत? चला इकडे लक्ष द्या, बघा. पहिला टॉपिक आहे आपला द नॅचरल वर्ल्ड. त्याला मराठीमध्ये म्हणतो आपण नैसर्गिक जग. काय आहे हे? सोप्या भाषेत सांगतो काय आहे बघा. याच्यात कोणकोणते घटक येतात ते पहिले बघू आपण. वाहतूक, नदी, पर्वत, जमीन, पाण्यातील वनस्पती व प्राणी, नैसर्गिक आपत्ती, घरांचे व निवारांचे प्रकार व जलचक्र. इन इंग्लिश, ट्रांसपोर्टेशन, rivers, mountains, plants and animals on the land and water, natural disaster, types of houses and shelters and water cycle. हे इकडे जाऊ दे, इकडे लक्ष नका देऊ, मी सांगतो ते बघा. तुम्ही इथं कशाने आले? पप्पा सोबत आले? गाडीवर आले? हवेतून आले? कशाने आले? हा, गाडीने आले. गाडी जमिनीवर होती का हवेत होती? जमिनीवर होती. व्हेरी गुड, जमिनीवर होती.
माझी तर हवेत होती बा. का जमिनीवरच असेल माझी पण? जमिनीवर असेल. या रोडनी आले, घरून रोडनी आले. सकाळी उठल्यानंतर ऑटोनी जाता की व्हॅननी जाता? ऑटोनी जाता. ऑटोनी जाता. ऑटो हवेत जातो का रोडनी जातो? रोडनी जातो, बरोबर. कोणाचा ऑटो हवेत नाही जात ना, कोणाचाच नाही जात. तर म्हणजे या नॅचरल वर्ड्स मध्ये वाहतूक म्हणजे आपलं, आपण कशाने जाणं येणं करतो. क्लिअर? वाहतूक म्हणजे समजलं, ट्रान्सपोर्टेशन. मग आता आपण सकाळपासून तुम्ही जेव्हा ऑटोनी जाता तेव्हा बस दिसते, ट्रक दिसतो, सायकल दिसते, कार दिसते, मोटरसायकल दिसते, अजून काय दिसते? काय काय दिसते अजून? हे सगळं रोडनी चालते. मग या वाहतूक मध्ये एक रोडच येईन का? तर नाही. अजून दुसरा घटक येईन याच्यात. कोणता घटक? दुसरं. आपण टेरेसवर जातो तो खूप विमानाचा आवाज येतो. आपण बघतो विमान कुठून जाते? हवेतून जाते, वरतून जाते. आपण बाय बाय करतो, तो पण आपल्याला बाय बाय करतो. क्लिअर? म्हणजे आपण जमिनीवरून जातो तर ते हवेतून जातात, म्हणून ते हवेतली वाहतूक आहे. म्हणून दुसरा आहे एअर, म्हणजे हवा. समजलं? वाहतूक मध्ये काय काय? ते पहिलं रोड, आपण रोडनी जातो. दुसरं कोणतं? वाहतूक, हवा. ऑनलाईन वाली जनता समजत आहे? हे हवेतून जातात वाटते ऑनलाईन वाले. ठीक आहे, चला. हा, मामाच्या गावाला कोण कोण जाते? मामाच्या घरी कुठे राहते मामा? बाहेरगावी राहते. बाहेरगावी राहते, कशाने जाता? हा, गाडीनी. कोणी ट्रेननी गेलाय का? हा, ट्रेननी आहे. ज्याचं मामाचं गाव दूर असेल तो ट्रेननी जाईन, बरोबर. तर म्हणजे तिसरं आहे, आपण ट्रेननी जातो म्हणजे रेल्वे. अजून रिव्हर बघितल्या सगळ्यांनी? रिव्हर मध्ये कोणी पोहून गेलाय का बोटीमध्ये? पण बघितलंय का मूवी मध्ये? बोटीने जातात लोक एका गावातून दुसऱ्या गावाकडे. हा, म्हणजे तो आहे पाण्याने, त्याला म्हणतात जलमार्ग. आपण फक्त सिलेबस डिस्कस करत आहे. समजून घेता ईव्हीएस म्हणजे काय. म्हणजे हे वाहतूक जेव्हा आपण एका गावाकडून दुसऱ्या गावाकडे जातो, मामाच्या गावाला जातो, कोणी शाळेत जाते, कोणी नागपूरहून कोणी मुंबईला जाते, मग आपण आपल्या घरावरून प्लेन जाते, आपण त्यांना बाय बाय करतो. तर ते हवेनी जाते, कोणी रोडनी जाते, कोणी रेल्वेनी जाते, कोणी जलमार्ग म्हणजे पाण्यामधून प्रवास म्हणजे बोट लिहू मी इथं. क्लिअर? समजलं वाहतूक म्हणजे काय ना, कशाचा अभ्यास करावा लागेल आपल्याला? वाहतूक. आता समोर नदी बघितली. नदी कशी वाहते? स्लो. आता मला सांगा, आपण रस्त्यावरून आलो, पाणी साचून राहते पावसाळ्यात. आता ती नदी आहे का? नाही ना, तो नाला आहे की नदी आहे? ते असंच पाणी आहे. ते पाणी कुठं जाते आपल्याला माहित पडते का? मी म्हणतो का आताच तर माझ्या घरासमोर पाणी साचलं, पण आता पाणी कुठं गेलं? विचार पडला असेल. पण माझ्या गावातली मी एक नदी बघितली आहे, ती नदी नेहमी वाहत राहते. हा, म्हणजे नदी म्हणजे आपल्याला बघायचं आहे की आपल्या भारतात, आपल्या कंट्रीमध्ये, आपल्या महाराष्ट्रात नद्यांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. नदी म्हणजे काय? ठीक आहे. आता पर्वत बघितलाय सगळ्यांनी? पर्वतावर कोण कोण गेलाय? माउंट एव्हरेस्ट, हनुमान टेकडी बघितल्या इथून? हे इथे कशी दिसते घरून? हे हनुमान टेकडी, इथून असं जायचं. ठीक आहे. तो आहे छोटा पर्वत, आपल्याला बघायचा आहे मोठा पर्वत. समजलं? पर्वताचा अभ्यास करायचा आहे. समोर जमिनीवरील आणि पाण्यातील प्राणी आणि वनस्पती. बेडूक बघितलाय सगळ्यांनी? बघितलाय? हा, भीती वाटते? मग तो पाण्यात राहतो का जमिनीवर राहतो सांगा बरं मला? ऑनलाईन वाले सांगा बरं रे. बेडूक कुठे राहतो? पाण्यात का जमिनीत? कोणी बोलतो का आज मला 2 मिनिटा पहिले तो नालीमध्ये दिसला, पण आता मला माझ्या रोडवर दिसला. होते असं? हा, म्हणजेच आपल्याला असं बघायचं आहे की काही जे प्राणी आहेत ते पाण्यात राहतात. जसा साप कधी पाण्यातून निघते, कधी रोडवरून येते. बेडूक कधी पाण्यात,
कधी रोडवर. गाय कुठं राहते रे? हा, जमिनीवर. गाय कधी पाण्यात दिसली आहे? नाही. आपल्या घरचा डॉगी तो कुठे राहतो? जमिनीवर. म्हणजे काही असे जे प्राणी आहे, ॲनिमल्स आहे, ते आपल्याला पाण्यात दिसतात, काही जमिनीवर दिसतात म्हणजे लँडवर दिसतात. तसेच काही झाडं आहे तुम्ही बघितले आहे, ट्रीज, काही रोडवर दिसतात, काही कुठेही उगवतात. बरोबर आहे? लक्षात आहे? म्हणजे तसंच जसे प्राणी आहे जे काही जमिनीवर पण राहतात, काही पाण्यात पण राहतात, तसेच वनस्पती पण आहे, म्हणजे प्लांट्स पण असे आहे जे काही पाण्यात पण राहतात आणि जमिनीवर राहतात. याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. आता नैसर्गिक आपत्ती माहित आहे का रे सगळ्यांना? नॅचरल डिझास्टर. जेव्हा खूप जोराने पाऊस होते, विजा होते, मम्मी कानावर हात ठेवते. बरोबर आहे? मोबाईल बंद कर म्हणते, लाईट बंद कर म्हणते. घरची लाईन जाते का रे? गेली आहे लाईन? हा, लाईन यायला कधी कधी वेळ लागते. झाड पडलेलं राहते पूलवर. हा, म्हणजे ते कशामुळे झालाय? नैसर्गिक आपत्ती. एखादी खूप जोरानं पाणी आला असेल, वारा आला असेल, जमीन पा झाडं रस्त्यावर पडते, शाळेला सुट्टी राहते, शाळेत नका जाऊ म्हणते, रस्त्यावर पाणी साचलेलं आहे म्हणते, मुलं वाहून जाईन म्हणते, स्विमिंग करण म्हणते, शाळेत कर, स्विमिंग करत येत म्हणते शाळेत. बरोबर आहे ना? असे म्हणते ना. हा, तर म्हणून हे लक्षात ठेवा, नैसर्गिक आपत्ती म्हणजे काय? एखाद्या निसर्गाच्या नियमानुसार जर खूप वादळ, वारा, पाणी याच्यामुळं पा कोणाकोणाच्या घरावरच झाड पडते. बघितलाय? कोणाच्या गाडीवरच झाड पडते, कोणाच्या सायकलवरच झाड पडते, तर सायकल तुटून जाते, तो रडते, मग माझी सायकल भरून द्या म्हणते. बरोबर आहे? तर ते आहे आपली नैसर्गिक आपत्ती. म्हणजे नैसर्गिक आपत्ती कशामुळे होईल? पाणी, वारा. बरोबर आहे? त्याच्यामुळे होईल. त्याच्यानंतर घरांचे, निवाऱ्यांचे प्रकार व जलचक्र, म्हणजेच याला म्हणतात टाइप्स ऑफ हाऊसेस अँड शेल्टर्स. तुम्ही गावात गेले आजीकडे, आजीचं घर कसं आहे? मातीचं आहे, छोटं आहे. गावात बघितलंय घर? आपल्याकडले घर कशाचे आहे? मोठे मोठे घर आहे. आपलं घर मोठं आहे, आजीचं घर कसं आहे? छोटं. गावात छोटे छोटे घर असतात. मग आपल्याकडलं घर वेगळं, आजीच्या घरचं घर वेगळं. म्हणजे घराचे प्रकार आहे. छोटीशी झोपडी बघितली आहे तुम्ही? हा, मातीची, मस्त वाटते तिथे गेल्यावर. असं भीती वाटते का साप वगैरे म्हणून? नाही ना. हा, तर ते आहे घराचे प्रकार, टाइप्स ऑफ हाऊसेस. मग नदीजवळही घर असते, पहाडावरही घर असते, इथेही घर आहे. म्हणजे घरांचे प्रकार पण आहे. कुठं कुठं कोणकोणते घर आढळतात, कोणकोणत्या प्रकारचे. त्याच्यानंतरचं आहे वॉटर सायकल, म्हणजे जलचक्र. तुम्ही म्हणतात वरून पाणी आला, खालून काऊन नाही आला? बरोबर आहे ना? वरूनच का बरं येते? पण हा वरून आहे तर वर कोण पाणी सोडून राहिलं वरून? टाकी कोण भरून आहे? कोण नळ सोडून राहिलं? आपल्या अंगावर पाणी कोण टाकत आहे? आपण म्हणत नाही का आता वेळेवर आला म्हणून? का? तर ते जलचक्र म्हणजे काय हे समजून घ्या. जेव्हा आपलं पाणी, मी म्हटलं आपल्या घरासमोर पाणी साचते, नंतर ते पाणी रात्री गायब होऊन जाते. आपल्याला तर कोणतरी चोरून दिलं. चोरून नाही जात. जेव्हा ऊन पडते सन पासून, त्या इव्हॅपोरेशन होते, वर जाते, त्याचं क्लाउड बनते, ढग, त्या ढगापासून पाऊस पडते. ते आहे म्हणजे जलचक्र. म्हणजे टॉपिक नंबर 1 समजला का? याच्यात आपल्याला या टॉपिकचा अभ्यास करायचा. समजलं? काय काय करतो आपण? वाहतूक म्हणजे रोड्स, ट्रान्सपोर्टेशन, रिव्हर, पर्वत, प्लांट्स अँड ॲनिमल, नॅचरल डिझास्टर, टाइप्स ऑफ हाऊसेस अँड वॉटर सायकल. ऑनलाईन वाली जनता, काही प्रॉब्लेम? भूक लागली? मला पण लागली. हो म्हणते. ठीक आहे, चालन. चला मग मी तुम्हाला इमेज दाखवी छान छान, मग तुम्हाला समजेल. हा, चला दुसरा टॉपिक, ह्युमन बॉडी. म्हणजे आपली बॉडी, माझी पण बॉडी आहे, तुमची पण बॉडी आहे. ठीक आहे. आता या बॉडीमध्ये कोणकोणते घटक राहतात? हा, चला पहिलं फूड अँड न्यूट्रिशन्स, अन्न आणि पोषक तत्वे. मम्मी पहिले सकाळी म्हणते नाश्ता करून जा. कोणाला मॅगी आवडते, कोणाला बर्गर आवडते, तुम्हाला काय चाउमीन आवडते, पिझ्झा आवडते, पिझ्झा आवडते, हा काय आवडते? दूध आणि ब्रेड. मम्मी म्हणते दूध ब्रेड खाऊन जा नाश्त्यामध्ये. कोणाला सँडविच देते, कोणाला आलू पराठा देते.
आलू पराठा आवडते? हा हा. म्हणजे आपण जे खातो, ज्याने आपल्याला एनर्जी भेटते, एनर्जी भेटल्यावर काय करतो आपण शाळेत? मस्ती करतो, वर्क करतो, कोणी क्रिकेट खेळते, कोणी 4 मारते, कोणी 6 मारते, कोणी एनर्जेटिकली दिवसभर आपल्या क्लासमध्ये पहा कोणी म्हणते बापरे किती एनर्जी आहे, तो म्हणतो माझ्या मम्मीने कॉम्प्लेन दिलाय, बोर्मिटा दिलाय मला, बोर्मिटा दुधात टाकून. म्हणजे ते कुठून येते आपल्याला? आपण कोण? आपली मम्मी का बरं म्हणते आपल्याला की दूध पी जा रे, पाणीपुरी खात नको जाऊ, चाउमीन नको खात जाऊ, बर्गर नको खात जाऊ. तर त्याच्यापासून जे आपल्याला विटॅमिन्स भेटते, विटॅमिन्स, प्रोटीन्स, त्याने आपल्याला शरीरात ताकद येते, त्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. का आपल्याला काय खायला पाहिजे, त्यामुळे आपण खूप सुदृढ राहू, आपल्याला ताप नाही येणार, सर्दी नाही येणार, आपलं डोकं चांगलं राहील, आपण चांगला अभ्यास करू, त्याचा अभ्यास आपल्याला याच्यात करायचा आहे. मानवी शरीर, अन्न व पोषक तत्वे. ठीक आहे. समोरचा टॉपिक स्वच्छता, आरोग्यविषयक स्वच्छता, त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात हायजीन अँड क्लीनलीनेस. सकाळी उठायला किती लोक आळस करतात शाळेत जायला? शाळा किती वाजता असते तुमची? हा 8:30. तुम्ही 8ला उठत असेल, हा बरोबर आहे? आळस करता? ऑनलाईन वाले जनता आळस करता का रे? 6ला उठता का? हो. त्याची शाळा 6:30ला असेल. मम्मी का करते? रागवते, उठ वेळ झाला, आंघोळ कर. मी म्हणतो मी आंघोळ नाही करत. सगळेजण म्हणते मम्मी पप्पा का करते? मम्मी पाय पकडते आणि पप्पा हात पकडते, आपल्या बाथरूम मध्ये नेऊन आपटते, आंघोळ कर म्हणते का नाही? हा काऊन? आपण आळस करतो. काऊन? तर आपलं शरीर नीटनेटकं राहिलं पाहिजे, ते म्हणजे आपली स्वच्छता, आपली स्वतःची आरोग्याची. जो जो आंघोळ करून नाही जात, पोरं त्याला चिडवतात शाळेमध्ये, अरे अरे हा आंघोळ करून नाही आला, बरोबर आहे? म्हणून आपण नेहमी शाळेत जायच्या आधी स्वच्छतेकडे आपल्याकडे लक्ष दिलं पाहिजे. त्यालाच म्हणतात आपल्या स्वच्छता आणि आरोग्यविषयक. ठीक आहे. जर आपण रोज आंघोळ करून गेलो, नीटनेटके बनून गेलो, तर आपल्याला कधीच आपली हेल्थ कधी आपल्याला प्रॉब्लेम देणार नाही, कधी आपल्याला ताप येणार नाही, कधी डोकं दुखणार नाही, आणि आपल्याला फ्रेश वाटत, आणि आपल्याला शाळेत गेल्यावर खूप चांगलं वाटते. म्हणून याच्यानंतर असं असं कराल का तुम्ही ऑनलाईन वाले? आंघोळ कराल का नाही रे? क्लिअर? त्याच्यानंतर सुपर सेन्सेस, अतिसंवेदन. पहा, गणपतीचा डीजे ऐकलाय? किती जोरानं वाजतो. मम्मी नाही तर आपण कशी कानावर हात ठेवतो. काऊन? कानाचा पडदा फाटून जाईल म्हणते. काऊन? तर कानावर एवढा कर्कश आवाज येतो आपल्या, की आपल्या एवढ्या कर्कश आवाजामुळे आपले कानाचे पडदे फाटले नाही पाहिजे. म्हणजे आपल्या कानाला संवेदन जातात. ते म्हणतात आपलं पहिलं सुपर सेन्सेस, फर्स्ट कान. कान. दुसरं, खोकला सगळ्यांना झाला का रे? खोकला झाला? कसा झाला खोकला? खूप खोकलतो, बरोबर आहे? हा, मम्मी मग देते औषध, ते लाल कलरची बॉटल, ऑरेंज कलरची बॉटल. आपण म्हणतो नाही नाही खूप कडू लागते. मग मम्मी नाही तर पप्पा आपलं नाक दाबते आणि ते बॉटल मध्ये टाक, बुटल्यात घेते आणि टाकते आपल्या बॉटल मध्ये. आपण खूप बोलतो, एक जण पाय पकडते, एक जण हात पकडते, पण मम्मी का म्हणते, आपण का म्हणतो कडू कडू लागते. काऊन? आपली जे टंग आणि जीभ ते सेन्स करत आहे का हे गोड आहे का हे आहे. मम्मी म्हणते बासुंदी केली, आवडते बासुंदी? गुलाबजामुन, हा दहीवडे आवडते? कशी लागते? पुरणपोळी छान लागते. काऊन? तर आपली जे टंग आहे म्हणजे आपली जीभ आहे ते सेन्स करत आहे, याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे याच्यात. याला म्हणतात अतिसंवेदनशीलता. तिसरा, कालची जर भाजी एखादी उरली असन तर मम्मी म्हणते खराब झाल्या, तिचा वास येत आहे, खाऊ नको, तुझं पोट खराब होईल म्हणते. म्हणते का नाही रे? हा, का तुम्हाला तशीच तुमची मम्मी देते? तुमची मम्मी काळजी घेते ना तुमची. हा, म्हणून तिसरं आहे आपलं नाक. त्याने आपण काय करतो? स्मेल येतो आपल्याला. पहा ना, कुठे काही जाताना स्मेल येतो, मग येतो ना आपल्याला, ते चांगलंच नाही लागत आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर चौथं, हा पेन तुम्हाला दिसत आहे, हा पेन कशामुळे दिसत आहे? आईज. किती पेन आहे? एक पेन आहे. हे कशामुळे दिसत आहे? आईज. म्हणजे आपल्याला आईज आपलं हे सेन्सेसचा प्रकार आहे. कळलं? आईज.
किती आईज आहे तुम्हाला? 2 आहे. सगळ्यांना 2 आहे का रे इकडे? आहे 3-4 वाले. अजून कोणता सेन्सस आहे आपलं? आठवा. अजून. तर अशा प्रकारे आपल्याला या सुपर सेन्सस या टॉपिक मध्ये अभ्यास करायचा आहे. समजलं? समोर जाऊ. हा, समोर. बेसिक नॉलेज ऑफ इंटरनल सिस्टीम, अंतर्गत प्रणालीचे मूलभूत ज्ञान म्हणजे काय? थोडंसं इथे टाचणी लागली का ब्लड जाते, म्हणजे आपल्या शरीरात ब्लड आहे. मग ते ब्लड कुठे कुठे आहे? इथे पण आहे का रे? पायाला, हाताला पण आहे, डोक्याला पण खरचटलं तर ब्लड निघते. मम्मी पट्टी बांधून देते. बरोबर आहे? हा, म्हणजेच त्याच्यात आपल्याला अभ्यास करायचा. आपल्या बॉडीमध्ये जे ब्लड आहे त्याचा आपल्याला अभ्यास करायचा इथं, म्हणजे ब्लड. टॉपिक नंबर 1. दुसरा, आता आपण इथं आहो, आपण आपलं नाक पा धडधड धडधड करताय, हृदय असं, म्हणजे श्वास घेताय, एअर आतमध्ये चालली, मग एअर बाहेर चालली. बरोबर आहे? एअर घेतो आणि एअर बाहेर फेकतो. आपण जेव्हा खूप धावत 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 येतो पहा, आपण दम टाकतो, नसतो बसतो एका ठिकाणी खूप जोराजोराने. मग मी पाठीवरून हात फिरवते, म्हणजे त्याचा अभ्यास करायचा आहे आपल्याला इथं. ती आहे आपली श्वसन संस्था, म्हणजे रेस्पिरेटरी सिस्टीम. कळलं? म्हणजे आपण जे हवा इनटेक करतो त्याच्यानंतर ते हवा बाहेर करतो, त्याचा अभ्यास आपल्याला इथं करायचा आहे. त्याच्यानंतर शेवटला आपली पचन संस्था. जास्त बर्गर खाल्ल्यानं पोट दुखते. दुखते का नाही? दुखते ना. दुसऱ्या दिवशी खायची इच्छा नाही होत, मग आपण उलटी करतो. मम्मी आपल्याला 2 अजून मारते, खा बर्गर, खा मॅगी. इप्पी का मॅगी? बर्गर का सँडविच, समोसा? काय? कशामुळं? ते आपण ऑइली खाल्ल्यामुळं आपल्या जे पोटात जाते, आपल्या पोटात आतड्यामध्ये ते छोटे छोटे किटाणू असते, ते किटाणू आपलं शरीर खराब करते. त्याच्यामुळं ते आपली पचन संस्था खराब होते. म्हणून मम्मी पावसाळ्यात बघा, बेटा तुझी तब्येत खराब आहे, पाणी गरम करून देते पाणी गरम करून देते. म्हणजे त्याचा अभ्यास करायचा आपल्याला इथं. पचन संस्था म्हणजे आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम. मग आपण डॉक्टरकडे जातो, डॉक्टर इंजेक्शन लावते, गोळी देते, मग आपण ठीक होतो. मग त्यापेक्षा बर्गर पिझ्झा खायचा का? मग काय खायचं? दूध प्यायचं हा, प्यायचं ना. हो, ठीक आहे. समोर ऑनलाईनवाली जनता, काही प्रॉब्लेम तुम्हाला? वैशाली, राकेश, चांदनी, गणेश. ओके, समोर जाऊ मी. समजत आहे? काही प्रॉब्लेम इथपर्यंत कोणाला? समजलं आपण कशा कशाचा अभ्यास करणार आहे? पहिल्यांदा सब्जेक्ट आहे हा, समजतच नाही का याचा अभ्यास काय करायचा आहे, म्हणून आपण एकदम समजून घेत आहे. एकदम सोपं आहे, जास्त काय एकदम टेन्शन घ्यायचं नाही. एकदम आपण हसत खेळत अभ्यास करू याचा. ठीक आहे, समोर जाऊ. तिसरा, सायन्स इन डेली लाईफ, दैनंदिन जीवनातील विज्ञान, अन्न संरक्षण, जल वायू प्रदूषण, पाणी व मातीचे संवर्धन. चला, पहिलं अन्न संरक्षण म्हणजेच का? रात्री जर घरी भाजी जास्त झाली तर मम्मी कुठे ठेवते? फ्रीज मध्ये ठेवते. काऊन? खराब नाही झाली पाहिजे बसून. जर खराब भाजी असेल तर पहा, मम्मी पहिले झोपायच्या आधी दूध गरम करते गॅसवर, थोडा वेळ ठेवते, लगेच ठेवते का फ्रीज मध्ये? नाही ठेवत. का बरं? खराब नाही झालं पाहिजे. कारण की जे जर खराब अन्न आपण जर खाल्लं तर आपल्या पोटाचं स्ट्रक्चर खराब होऊन जाईल. म्हणजे मी इथे जे म्हटलं, पचन संस्था खराब होईल. म्हणून आपण आपल्या दैनंदिन जीवनातील विज्ञान म्हणजे आपण आपलं फूड प्रिझर्व केलं पाहिजे, म्हणजे संरक्षित ठेवलं पाहिजे. बघा, मम्मी गरम गरम पोळ्या खा म्हणते, गरम गरम वरण करते, वरण भात. समजलं? म्हणजे फूड संरक्षण कुठे आलं? आपण जे डेली करतो. दुसरं, जल आणि वायू प्रदूषण. आपल्या पप्पाच्या गाडीवर जर आपण एका ठिकाणी असं जात असो, समोर जर ट्रक असला, त्याचा जो काळा काळा धूळ आपल्या नाकात तोंडात जाते, मम्मी म्हणते बांधून जा. काऊन? ते जर नाकात गेलं ना, त्याच्यातले जे वायू राहते आपल्या इथे लंग्स मध्ये जातात आणि आपल्याला श्वास घ्यायला त्रास होतो. बरोबर आहे? क्लिअर? म्हणजे ते आहे आपलं एअर पोल्युशन. आता समजलं एअर पोल्युशन म्हणजे आपण जे हवा आता घेत आहे आतमध्ये, इथे कोणी ट्रक वगैरे आहे का रे? नाहीये. तर आपली ही एअर नॅचरल आहे, यांना आपली तब्येत खराब होणार नाहीये.
पण ट्रक, कुठे इंडस्ट्री जवळ गेलो आपण, कुठे ट्रक आपल्या समोर असला, धूळ, आपण घरून जातो पावडर लावून, येतो काळं होऊन, त्या धुळेमुळे पूर्ण पावडरही जाते वाया आणि आपण शरीराला आपला हानिकारक आहे. त्याला म्हणतात एअर पोल्युशन. त्याच्यानंतर जलप्रदूषण. जलप्रदूषण म्हणजे काय? ॲक्वाफायर कोणाकोणाच्या घरी आहे रे? केंट ॲक्वा. किंवा जे मम्मी पाणी पिते, आता नळाचं पाणी येते आपल्या घरी, मम्मी म्हणते खराब पाणी आहे, पिऊ नको. मग नळ आले त्या दिवशी नवीन पाणी करते, जुनं पाणी फेकून देते. काऊन? ते जुनं पाणी आहे, त्याच्यामुळे आपल्या शरीराची काय, आपल्या शरीराला कोणता इजा नाही झाली पाहिजे, म्हणूनच ते जल आहे ते पॉल्युटेड होऊन जाते. काय होते? पॉल्युटेड. कारण की त्याच्यात विविध बॅक्टेरिया असतात. बरोबर आहे? ते बॅक्टेरिया आपल्या शरीरासाठी चांगले असतात का? नाही. म्हणून वॉटर अँड एअर पोल्युशनचा आपल्याला इथे अभ्यास करायचा आहे. क्लिअर? त्याच्यानंतर पाणी आणि मातीचं संवर्धन. तुम्ही रोडवर जाताना बघत असाल खूप ठिकाणी झाडं लावतात. झाड का बरं लावतात? तुळशी सगळ्यांच्या घरी आहे. तुळशी हा घरी कोणकोणते झाड आहे फुलांचे? सांगा, आठवत असेल तर. आहे का रे झाड? आहे. त्या झाडांनी काय होते? चांगलं वाटते. पाणी देते रोज झाडांना. हा बरोबर आहे. काऊन? त्याच्यात माती आहे का रे कुंडीत तुमच्या घरी? माती आहे का? आहे. पाणी द्यावं लागते. काऊन? ते पाणी धरून ठेवते माती, त्याच्यामुळे आपण आपल्याला झाड ते मरत नाही. पा उन्हाळ्यात झाड आपण सावलीत ठेवतो. क्लिअर? तसेच आपल्या भागात जे पाणी आहे आणि हे माती आहे हे जमिनीत मुरू द्यावं लागते, त्याचा आपल्याला फायदा होतो. समजलं? म्हणजे ते पाणी आणि ते माती आपल्याचं संवर्धन करावं लागेल. गावात बघा, झाडच झाड, मातीच माती आपल्याकडे कमी आहे, म्हणून गावात चांगलं वाटते ना गावात गेल्यानंतर. ठीक आहे, हा टॉपिक समजला. दैनंदिन जीवनातील विज्ञान म्हणजे आपण जे खातो. लोणचं मम्मी भरणीत ठेवते झाकून, लोणचं. क्लिअर? त्याच्यानंतर आपण फ्रीज मध्ये ठेवतो. पाणी न वायू प्रदूषण समजलं काय असते? म्हणजे पोल्युटेड पाणी प्यायचं का? नाही. मग आपल्या घरी जे माती आहे, पाणी आहे, आपण त्याला जमिनीवर सोडतो म्हणजे पाण्याचं संवर्धन करतो. पाण्याचं संवर्धन म्हणजे ते पावसाचं पाणी आहे ते कुठं गेलं नाही पाहिजे, आपल्या जमिनीत मुरलं पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर शेवटला टॉपिक आहे सोशल सराउंडिंग म्हणजे सामाजिक परिसर. आपण कोणते, आपल्या कंट्रीचं नाव काय आहे? कंट्री इंडिया. सिटी वर्धा. महाराष्ट्रामध्ये राहतो आपण. मग या महाराष्ट्रातली आपली राजधानी कोणती आहे रे? मुंबई आहे. भारताची राजधानी दिल्ली आहे. त्याचा अभ्यास आपल्याला इथं करायचा आहे. का भारतातली आपले किती राज्य आहे? एकूण 28 राज्य आहे. तो त्या 28 राष्ट्राची राजधानी कोणती? ताजमहाल पाहिला का? ताजमहाल रील्स मध्ये. ताजमहाल. कुतुब मिनार कुठे आहे ते इथं आपल्याला अभ्यास करायचा आहे. वेगवेगळे डान्स बघितले आहे का? जसे आपल्याकडे लावणी होते, तिकडे कथकली होते साऊथला, त्याचा अभ्यास आपल्याला इथं करायचा आहे. फेस्टिवल, दिवाळी, क्रिसमस, होळी, त्याचा आपल्याला इथं अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. आपल्या किती राज्य आहे त्यांच्या राजधानी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. राष्ट्रीय चिन्हे. आता 15 ऑगस्ट आहे रे येणारा. आपण नॅशनल पार्क होस्टिंग करतो, शाळेत जातो, बिल्ला लावतो, झेंडा असा करतो, ते राष्ट्रीय चिन्ह आहे. आपला मोर राष्ट्रीय पक्षी आहे. आपल्या भागात विविध तलाव बघितले. तलाव. सण, ऋतू. आता कोणता ऋतू सुरू आहे रे? पावसाळा. त्याच्यानंतर हिवाळा, थंडी वाजते. उन्हाळ्यात खूप गरमी होते, आपण कूलर लावतो, आणि हिवाळ्यात स्वेटर घालतो. पावसाळ्यात पाणी येऊनच नाही राहिलाय तरी पण पावसाळा सुरू आहे. क्लिअर? त्याच्यानंतर आपल्या देशात होणारे उत्पादनं, फॉरेस्ट, पिके. गहू बघितलाय? गहू मम्मी गहू निवडते. तांदूळ, भात खातो आपण. अजून डाळ बघितली आहे? डाळ मम्मी वरण बनवते. भाजीपाला, जे जे खातो त्याचा पण आपल्याला इथं अभ्यास करायचा आहे. शॉर्टमध्ये, एकदम शॉर्टमध्ये, जास्त नाही करायचा आहे. ठीक आहे. असं आहे आपलं या एन्व्हायरमेंटल स्टडीचा अभ्यास. समजलं आपल्याला कशाचा अभ्यास करत आहे? मी पहिलं वाक्य काय म्हटलं? आपली मम्मी, आपले पप्पा आणि आपण सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत ज्या ऍक्टिव्हिटी करतो त्याचा अभ्यास इथे आपल्याला. आपण आंघोळ करतो, आपण जेवण करतो, आपण बाईकनी जातो. ठीक आहे.
लक्षात राहील. आता शेवटला टॉपिक. चला आता पहिला टॉपिक म्हटलं होतं मी, इकडे बघ. नैसर्गिक पहा, वाहतूक आठवलं. हा, तलाव असा राहतो, लेक. हा, ॲनिमल्स, फॉरेस्ट, रिव्हर. हा कोणता पक्षी आहे रे? मला माहित नाही कोणता पक्षी आहे. हा नावच नाहीये. हरिण आहे का रे? डिअर. ठीक आहे. हा, हे मातीचं घर गावात असते. हे असं घर बघितलंय का आपण? हा, आपण रोडनी बघतो. त्याच्यानंतर टॉपिक नंबर दुसरा, ह्युमन बॉडी. हे बघा, ब्रश सकाळी क्लीनलीनेस ठेवलं पाहिजे, ब्रश केलाच पाहिजे, आंघोळ केलीच पाहिजे, छान कपडे घातलेच पाहिजे. त्याच्यानंतर हे आपण खाल्लेच पाहिजे, बनाना, ऍपल. ऍपल आवडते, अंगूर आवडते, केळी आवडते, तेच खाल्लं पाहिजे. पिझ्झा बर्गर नाही, पाणीपुरी नाही, मंचुरियन नाही. काय खाल्लं पाहिजे? कारण की त्यानं आपल्या पचन संस्थेवर परिणाम होतो. याचा आपल्याला अभ्यास करायचा. इथं आपलं हार्ट धडधडते. मी म्हटलं होतं पहा, धावून या, छाती धडधड 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 करते करते ना, तसाच इथे आपले लंग्स, आपलं हृदय, यांचा अभ्यास आपल्याला इथं करायचा आहे. टॉपिक नंबर 3, सायन्स इन डेली लाईफ. मी लोणचं म्हटलं होतं, अशाच भरणी ठेवते का रे मम्मी लोणचं काचेच्या? काऊन? फूड रिझर्व झालं पाहिजे म्हणून. क्लिअर. त्याच्यानंतर इंडस्ट्री बघितल्या, एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन. हे आपलं पोल्युशन नाही झालं पाहिजे. नाही तर हे या इंडस्ट्रीचं जर घाण पाणी जर आपल्या नदीत सोडलं, ते नदीचं पाणी आपल्या घरापर्यंत येते, त्यानं आपल्या तब्येती बिघडते. आठवते कधी कधी ताप येतो, पाणी बदलले म्हणते. नळाचं पाणी मम्मी बॉईल करते, गरम करते, त्याच्याशिवाय देत नाही आपल्याला. क्लिअर. त्याच्यानंतर पहा, आपण झाडाला पाणी देतो, ते पाणी अशी जमिनीत जाते, त्याला म्हणतात आपण सॉइल कन्झर्वेशन ऑफ वॉटर अँड सॉइल, जल आणि मृदाचं संवर्धन. ऑनलाईन वाले जनता समजत आहे काही प्रॉब्लेम? ओके. चला समोर शेवटला टॉपिक, सोशल सराउंडिंग. वाघ बघितलाय का रे कोणी? वाघ कसा आहे? हा, डेंजर आहे. हा, त्या वाघ. आपल्या राष्ट्रीय चिन्ह बघितलं आहे का? हे आपली इंडिया आहे. आपल्याकडे कोणकोणते सण होतात? क्रिसमस, होली, अजून दिवाळी. व्हेरी गुड. हा, टायगर, लोटस, आपलं राष्ट्रीय. हे शेती बघितलंय तुम्ही गावाला जाताना? याचा बघायचा, आपला अभ्यास कसा करायचा आहे. पुन्हा एकदा बघू आपण शेवटला डायग्राम. जे पहिला टॉपिक आहे त्याच्यात आपल्याला याचा अभ्यास करायचा आहे. नद्या जलमार्ग समजलं, नदी, बोट. दुसरं माउंटेन्स, क्लिअर, पर्वत. तिसरं प्लांट्स अँड अॅनिमल. हे बघा, फिश पॉट बघितलाय? फिश पॉट, फिश पाण्यामध्येच राहते, म्हणजे फिश हे पाण्यातच राहील. आणि बंदर झाडावर राहतो. बंदर बघितलाय? हा. त्याच्यानंतर वाहतूक, पुन्हा ट्रान्सपोर्टेशन. त्याच्यानंतर हे वॉटर सायकल म्हटलं मी. इव्हॅपोरेशन होते, कंडेन्सेशन होते, त्याच्यानुसार पाऊस पडतो. बघा, जेव्हा काळे काळे ढग होते, मम्मी म्हणते बाहेर नको जाऊ, खूप जोराचा पाऊस येणार आहे. मम्मीला कसं कळते रे? मम्मीला वरतून फोन येते का पाणी येणार आहे म्हणून? तो ना, काऊन? तर ते कारण की ते ढग जे आहे ना, ते असे काळे काळे होतात. त्यांनी असं समजलं जाते का आता पाणी एवढं इव्हॅपोरेशन झालंय का ढगांचं कंडेन्सेशन, म्हणजे ते ढग एवढ्या जवळ आले आहे का त्याचं मोठे मोठे थेंब असे पाणी आपल्या जमिनीत पडणार आहे. हे आहे पाण्याचे संकेत. त्याच्यानंतर टाइप्स ऑफ शेल्टर, निवारा. मी म्हटलं हे झोपडी बघितले, गावात असते छोटी. आता आहे का? आता कमी आहे. शहरात अशी सापडते का आपल्याला? नाही. याचा आपल्याला अभ्यास इथं करायचा आहे. टॉपिक नंबर 1 समजला कशा कशाचा अभ्यास करायचा आहे? बस शेवटले 5 मिनिट. टॉपिक नंबर 2, प्रोटीन्स, दूध. पाणी पण प्यायचं, स्वच्छ प्यायचं. जे बॉटलमध्ये पाणी आणायचं आहे ते दुसऱ्या दिवशी शाळेत न्यायचं का? नाही. पण ते पाणी घरी जर तुमचं उरलं असेल तर ते असं बाहेर फेकून नाही द्यायचं, ते झाडाला टाकायचं. याच्यानंतर असं करा, तुम्ही झाडाला टाकायचं ते पाणी. असं फेकायचं का? नाही. कारण की आपण कन्झर्वेशन ऑफ वॉटर म्हणत आहे. क्लिअर. समोर पा, रोज दात घातलेच पाहिजे, आंघोळ केलीच पाहिजे, छान कपडे घातलेच पाहिजे. क्लिअर. का आल्याबरोबर कपडे फेकून देता बेडरूम मध्ये? तसं करायचं का? नाही. वेल ऑर्गनाइजच राहायचं. ठीक आहे, तरच आपलं आरोग्य चांगलं राहील. त्याच्यानंतर आता तुम्ही इथून घरी जाण, घरी गेल्यानंतर काय करा? हँड वॉश करायचे पहिले, त्याच्यानंतरच जेवण करायचं. इथून रोज सवय.
जेवणाच्या आधी हँड वॉश कराल का? हो, चालेल. समोर सुपर सेन्सेस, डोळ्यांनी आपण पेन बघितला, कानाने आपण ऐकत आहे, मी जे बोलत आहे ते तुमच्या कानापर्यंत येत आहे. ठीक आहे, सेन्सरी ऑर्गन आहे. स्मेल, क्लिअर. चौथं टेस्ट, आंबट, गोड, कडू. फिफ्थ टच, टच केल्यानंतर फील होतं, हवा आपल्याला टच करत आहे पा, पण दिसते का डोळ्यांनी? नाही. ऍबस्ट्रॅक्ट नाऊन, याच्या आधी सरांनी घेतलं. ऍबस्ट्रॅक्ट नाऊन आहे हवा, क्लिअर. टच. आणि चौथं म्हणजे आपलं इंटरनल ऑर्गन, ते बघितलं आपण, बॉडी कशी फ्लो करते. नेक्स्ट, शेवटली स्लाइड. एअर पोल्युशन बघितलं, कन्झर्वेशन ऑफ वॉटर बघितलं, सांडपाणी न केलेलं पाणी. बघा, जर इंडस्ट्रीचं असं पाणी पिलं तर पाणी खराब होते. बघा पाणी किती खराब होते, बॉटल्स त्याच्यात बघा. आणि हे बघा शुद्ध पाणी. जर आपलं तर ठीक आहे, आपण बॉईल करून पिऊन घेऊ, गरम करून, पण इथे जे या पाण्यामुळे इथे जे आहे ना, हे फिश वगैरे हे मरून जातात, ह्या फिश. त्यामुळं हे पण पाणी स्वच्छ पाहिजे, कारण की ते पण आपल्यासारखे सजीव आहे. बरोबर आहे. समोर. आणि हा आपला शेवटला टॉपिक, आपला सामाजिक, आपला भारताचा नॅशनल फ्लॅग, आपलं राष्ट्रगीत काय आहे, आपल्याकडे किती ऋतू पडतात, आपल्याकडे ट्रेडिशन काय आहे. तांदूळ खातो आपण, भात खातो, ऊसाचा रस पितो, कॉटनचे कपडे घालतो आपण, त्याच्यानंतर हत्ती बघतो आपण, टायगर बघतो, मोर बघतो, त्याच्यानंतर समुद्र किनारा, माउंटन्स. आणि या माउंटन्स मधलं हायेस्ट पीक कोणतं, आपल्या भारतातली सगळ्यात मोठी नदी कोणती, राष्ट्रीय पक्षी कोणता, कुतुब मिनार, चार मिनार, या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला इथं करायचा आहे. हा आहे आपला एन्व्हायरमेंटल स्टडी. समजला? सोपा आहे. जेवढं सांगतो तेवढं व्यवस्थित करा, लक्षात राहील. थकले? भूक लागले? भूक लागली? बरोबर. आजचा क्लास इथे संपवून देतो मग. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होतं आपलं एन्व्हायरमेंटल स्टडीचं आजचा इंट्रोडक्शन लेक्चर. खूप वास्ट सिलेबस आहे, भिवू नका. पहिल्यांदा एकदम सोपं सोपं आपण लक्षात ठेवू, असेच इमेज वगैरे आणू, म्हणजे तुमच्या डोक्यात जास्त लक्षात राहील. ठीक आहे, लक्षात राहील.